सभापती महोदय, अंबाजोगाई जिल्हा बीड इथलं स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे मराठवाड्यातलं पहिलं महाविद्यालय आहे। मंत्री महोदय, आपणाला पण माहिती आहे। आणि त्या ठिकाणी साधारणपणे बीड जिल्हा असेल, लातूर, धाराशिव, नांदेड या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंटचा ओघ त्या ठिकाणी सुरू असतोय। आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या वैद्यकीय महाविद्यालयाला उभारणी करून आज त्याचा आपण रौप्य महोत्सव सुद्धा साजरा करतोय। त्या निमित्तानं सुद्धा आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा स्वतः त्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिलेली होती। आणि त्या सगळ्या परिसराची पाहणी करून अजून त्या ठिकाणी काय काय करावं लागतंय त्या उद्देशानं सुद्धा मंत्री महोदय आपल्यासोबत सुद्धा या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक घेऊन चर्चा केलेली होती। आणि मला वाटतं जे स्वप्न किंवा जे आदरणीय अजितदादांच्या मनामध्ये होतं की हे मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मला याचं रूपडं बदलून टाकायचं आहे, अशा पद्धतीनं सुद्धा एक संकल्प आदरणीय दादांनी त्या ठिकाणी केलेला होता। त्याचा मी साक्षीदार आहे, कारण मराठवाडा विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं दादा जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये दौऱ्यावर यायचे तेव्हा सातत्याने मी त्यांच्या सोबत प्रत्येक वेळेस असायचो। आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर्स असतील, आमचे सर्व प्राध्यापक असतील, यांच्या अडीअडचणी सुद्धा सातत्यानं राज्य सरकारकडे मांडण्याचं काम आणि ते सोडून घेण्याचं काम सभापती महोदय मी वेळोवेळी त्या ठिकाणी करतोय। आणि म्हणूनसाठी सुद्धा त्या अनुषंगानं या ग्रामीण महाविद्यालयामध्ये जे काही भौतिक सुविधा करायच्या, काही इमारतीची उभारणी करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृहाची उभारणी करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी असलेले जी काही संरक्षक भिंत आहे, काही ठिकाणी अतिक्रमण सुद्धा झालंय। संबंधित जिल्हाधिकारी महोदयाबरोबर सुद्धा बैठक आदरणीय दादांनी घेतलेली होती की ते जे काही आपल्या सातबारावरती नोंद आहे त्या अनुषंगाने ते अतिक्रमण हटवून ती जागा ताब्यात घेऊन ती संरक्षक भिंत सुद्धा बांधावी, कारण हा परिसर मोठा आहे आणि ती बांधण्यासाठी सुद्धा मोठा खर्च सभापती महोदय त्या ठिकाणी येणार आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने जी काही भौतिक सुविधा म्हणजे इमारत असल्याशिवाय आपण पुढचं काही करू शकत नाही। आणि म्हणून पहिल्यांदा इमारत आणि मग त्यामध्ये लागणारी जी काही यंत्रसामुग्री आहे त्यासाठी सुद्धा लागणारी तरतूद ही राज्य शासनाच्या माध्यमातून व्हावी। आणि त्या इमारती असतील, त्यामध्ये लागणारे अद्ययावत अशी यंत्रसामुग्री असेल ती सुद्धा त्या ठिकाणी सज्ज व्हावी। आणि मुलामुलींसाठी वसतिगृहाची सुद्धा उभारणी होऊन संरक्षक भिंत त्या ठिकाणी करून आता ही जागा प्राईम लोकेशनला आलेली आहे। जेव्हा हे महाविद्यालय स्थापन झालं तेव्हा ते थोडंसं गावाच्या बाहेर होतं, परंतु आता हे प्राईम लोकलला आजूबाजूला सगळीकडे वस्ती झालेली असल्यामुळं त्या ठिकाणी सभापती महोदय अतिक्रमण सुद्धा बऱ्याच प्रमाणात होत आहे। आणि म्हणून हे करणं गरजेचं आहे। तेव्हा निश्चितपणानं माझी या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की आज जसं हृदयविकारासारखा आपल्याला जर त्या ठिकाणी अटॅक आला तर लगेच माणसाचा मृत्यू होतोय, आणि म्हणून त्याला तातडीनं त्या हॉस्पिटलमध्ये नेणे, त्याचे पुढचे उपचार करणं ही जी काही सुविधा तिथं असायला पाहिजे ती तिथं नाही आहे। आणि मग त्याही दृष्टीने ती उपलब्ध करून घेणं, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयविकाराचा तज्ज्ञ त्याची भरती त्या ठिकाणी करणं, जे रिक्त पद आहेत शिक्षकांची तर आहेतच, पण शिक्षकेतर मध्ये सुद्धा संवर्गीय पदं मोठ्या संख्येने त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त आहेत, तीही भरण्याचं काम त्या ठिकाणी तातडीनं झालं पाहिजे। त्यामुळे या अनुषंगानं मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो। त्यांचं लक्ष आहेच, ते स्वतः सुद्धा आढावा घेतात। याही पूर्वी ते
छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून स्वतः त्यांनी आढावा घेतलेला होता. त्यामुळं अंबाजोगाईला सुद्धा त्यांनी वेळ द्यावी. निश्चितपणानं त्याही ठिकाणी जाऊन हे जे काही दादानी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे त्या ठिकाणी आढावा घेऊन करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावे अशी विनंती करतो.